नमस्कार सगळ्यांना, मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टिफिन बॅग कशी शिवायची त्याचं कटिंग आणि स्टिचिंग ते बघणार आहोत। तर बघा, जुन्या फ्रॉकपासून मी ही बॅग शिवलेली आहे। 3 फ्रॉक आहेत माझ्याकडे माझ्या मुलीच्या, आणि ती आता 5वीला जाणार आहे। तर तिच्या 4थीच्या वर्गातल्या शाळेत मिळालेल्या फ्रॉक खूप होत्या आणि कापड खूप कठीण आहे म्हटल्यानंतर मला त्या काही फ्रॉक काढून म्हणजे टाकून देऊ वाटणार। मग त्यापासून मी तिलाच उपयोगाची टिफिन बॅग शिवलेली आहे। त्याला एक कप्पा सुद्धा केलेला आहे पुढच्या साईडला। तर बघा, मी फ्रॉकचा वरचा अर्धा भाग हा आहे आणि खालचा अर्धा भाग जो आहे तो कटिंग केलेला आहे। तर अर्ध्या भागामध्ये 2 टिफिन बॅग आरामात होतात। तर मी एक टिफिन बॅग शिवलेली सुद्धा आहे आणि एक तुम्हाला आज कटिंग आणि स्टिचिंग पूर्ण दाखवणार आहे। तर ही एक फ्रॉक आहे बघा। तर ही फ्रॉक ती बुधवारी घालायची आणि खालची जी आहे ती डेली शाळेमध्ये घालायची। तर इथून मी कट केलेला आहे बघा। तर खालच्या भागाचा बघा, ह्या फ्रॉकचा ना खालचा कंबरेचा भाग मी कटिंग केलेला आहे। त्याच्यातून ही एक पिशवी शिवलेली आहे, छान झालेली आहे ही सुद्धा पिशवी। डब्बा, एक बॉटल आरामात बसते आहे याच्यामध्ये। आतून याला अशा पद्धतीने बॅग लावलेली आहे, म्हणजे आपण कपडे वगैरे घेतो त्या तिथे कपड्यांसोबत जी बॅग मिळते ती आतून मी लावलेली आहे। तर भरपूर अशा बॅग आपल्या घरात असतात। तर इथं मी आता राहिलेला जो अर्धा भाग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टिफिन बॅग शिवून दाखवणार आहे। तर इथं त्यासाठी मी आतून लावायला हे बॅग एक घेतलेली आहे कटिंग करून, आणि याची मापे सुद्धा तुम्हाला सांगते। तर मैत्रिणींनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथं पहिल्यांदा तुम्हाला या बॅगची मापे सांगते आणि नंतर मग कसं कटिंग करायचं आणि कसं स्टिचिंग करायचं ते सुद्धा सांगते। तर इथं आता या टोकापासून इकडे इथंपर्यंत पूर्ण एंडपर्यंत 27 इंच माप आहे बघा। 27 इंच उंची घेतलेली आहे आणि रुंदी जी आहे ती 12 इंच घेतलेली आहे। तर एवढ्या मापामध्ये आरामशीर टिफिन बॅग होऊन जाते। तर आता आपण हे कापड घेतलेलं आहे फ्रॉकचं बघा, कटिंग करून घेतलेलं खालच्या भागाचं। तर ते घेतलेलं आहे, तर ते तेवढं असावं। एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करायचं आणि थोडंसं कापड मी इकडे ते म्हणजे 4ही बाजूला जादाच ठेवणार आहे, म्हणजे स्टिचिंग केल्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचं कापड कटिंग करून टाकायचं आहे। थोडंफार मी ठेवलेलं आहे म्हणजे स्टिच करायला सोपं जातं म्हणून। तर हे जे उरलेले कापड आहे तर ते सुद्धा वेस्ट जाणार नाही। याच्यामध्ये आपण बेल्टचं कटिंग करणार आहोत। तर बेल्टसाठी सुद्धा बघा, हे 2 पट्ट्या मी घेतलेल्या आहेत। तर याची उंची जी आहे ती 14 घेतलेली आहे आणि रुंदी 1 इंच घ्यायची आहे। तर बघा, रुंदी 1 इंच घ्यायची आहे। या पद्धतीने 2 पट्ट्या आपण इथं कटिंग करून घेतलेल्या आहेत। तर हे जे उरलेले कापड आहे याच्यामध्ये ह्या पट्ट्या आपण तयार करून घ्यायच्या आहेत। तर फोल्ड करते म्हणजे कपड्याच्या सुद्धा 2 पट्ट्या तयार होतील। या पद्धतीने आपण हे आता आपलं कटिंग सगळं झालेलं आहे। तर जे पॉकेट लावायचं आहे ते नंतर तुम्हाला मी दाखवणार आहे। तर एका साईडला हे फोल्ड केलेली बाजू आहे म्हणून या साईडला फोल्ड करून परत इकडून असं मी फोल्ड केलेलं आहे आणि दोन्ही साईडला याला दाबटिपा द्यायच्या आहेत। तर दोन्ही बेल्ट या पद्धतीने इथं मी तयार करून घेतलेले आहेत। तर आता हे जे बेल्ट आहे ते इथं आपल्याला जोडायचे आहेत। तर बघा, इथून 4 इंचावरती मी मार्किंग करते आणि या साईडला सुद्धा 4 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि त्या मार्किंगवरती बरोबर हे बेल्ट असे टिप मारून जोडून घ्यायचे आहेत। तर या साईडला सुद्धा सेम त्याच पद्धतीने करायचं आहे। तर दोन्ही साईडला मी बेल्ट इथं जोडून घेतलेले आहे। तर आता काय करायचं, आपण जे कापड घेणार आहोत तर ते मी इथं खाली घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती हे बेल्ट मध्ये घातलाय बघा। दोन्ही म्हणजे बॅगच्या आणि कपड्याच्या, बॅगचं जे आहे कटिंग त्याच्या आणि कपड्याच्या मध्ये घालून दोन्ही साईडला टिपा मारून घेतलेल्या आहेत। तर आता हे आपण
ओपन म्हणजे बाहेर काढलं, इथं एक दाबटीप द्यायची आहे आणि या साईडला सुद्धा दोन्ही साईडला मी दाबटीप देऊन घेतलेल्या आहेत. तर आता या दोन्ही कडेला सुद्धा दाबटीप द्यायच्या आणि एक्स्ट्राचं कापड कटिंग करायचं. तर ते सगळं मी इथं करून घेतलेलं आहे. तर आता बॅग जी आहे ती मी या पद्धतीने फोल्ड केलं आणि आपल्याला एक पॉकेट जोडायचं आहे. तर पॉकेटची उंची 10 घेतलेली आहे आणि रुंदी जी आहे ती 7 आहे. बघा या पद्धतीने इथं मी पॉकेटसाठी हे कटिंग करून घेतलेलं आहे कापड. आणि ही जी चेन आहे ती सुद्धा मी जुन्या दप्तरची काढून घेतलेली आहे. याच्यामध्ये 1 रुपयाही मला खर्च आलेला नाही. तर बघा साधारणतः 2 इंचावरती इथं मी कटिंग केलं हे कापड. आणि इथं बघा आतल्या साईडला कापड देऊन दाबटीप देऊन घेते बघा इथं. आणि याला सुद्धा आतल्या साईडला फोल्ड करायचा आणि दाबटीप देऊन घ्यायची आहे. आपल्याला आता याला चेन जोडून घ्यायची आहे. तर या पद्धतीने एक साईडला अगोदर आपण चेन जोडून घेऊया, नंतर दुसऱ्या साईडला आपण जोडून घेऊया. तर इथंही व्यवस्थित आपण जोडून घेतली. नंतर हा सुद्धा भाग इथं आपण जोडून घेऊया. नाही समजलं तर व्हिडिओ पुन्हा पहा म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. तर या पद्धतीने इथं आता हे आपण इथं जोडून घ्यायचं. साधारणतः 2 ते 2.5 इंच अंतरवरून सोडायचं आणि इथून हे पॉकेट जोडायला चालू करायचं आहे. बघा खालपर्यंत जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित. मधोमध पॉकेट असावं म्हणजे बॅगच्या आपल्या मधोमध पॉकेट यावं. तर खालच्या साईडला थोडंसं फोल्ड करून मग त्याच्यावरती दाबटीप देऊन घेतलेली आहे. आणि या साईडला सुद्धा इथं आपण जोडून घेतलं. सगळ्या साईडनं पॅक करायचं आहे 4ही बाजूंनी. तर इथं आपण हे पॅक करून घेतलं. बघा या पद्धतीने पॉकेट आपलं तयार झालेलं आहे. याच्या दोन्ही कडा आपण पॅक करून घ्यायच्या आहेत. त्यासाठी इथं मी 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत. 2.5 इंच रुंदी आहे आणि त्या फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे. नंतर बघा दोन्ही पट्ट्यांना आपण फोल्ड करून टिपा मारून घेतलेल्या आहेत. आणि आपण नॉड कशा करतो त्या पद्धतीने या पट्ट्या म्हणजे या पट्ट्यांच्या नॉडच थोडक्यात करून घ्यायच्या आहेत. बाहेर काढलं बघा. आणि ह्या पट्ट्या आपण आता पॉकेटच्या दोन्ही साईडला जोडायच्या आहेत म्हणजे पॉकेटच्या दोन्ही कडा पॅक होऊन जातील. तर असं व्यवस्थित हे काहीतरी टोकदार वस्तू घ्या आणि आपण जसं नॉड बनवतो सेम त्याच पद्धतीने हे करून घ्यायचं आहे. तर दोन्हीही मी करून घेतलेलं आहे. तर इथं आता पॉकेटला वरचा जो थोडासा भाग आहे पट्टीचा तो फोल्ड करून जोडायचा आहे म्हणजे तो लॉक होईल. आणि इथं ही पट्टी एक्स्ट्राची पट्टी कटिंग करायची आणि उरलेली पट्टी आतल्या साईडला फोल्ड करायची आहे. आणि व्यवस्थित हे दाबटीप पट्टीच्या 4ही बाजूनी देऊन घ्यायची. सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा पट्टी जोडून घ्यायची आहे. तर इथं दोन्ही साईडला मी पट्ट्या जोडून घेतल्या. छान असं आपलं पॉकेट तयार झालेलं आहे. तर आता ही बॅग आपण फोल्ड केली. दोन्ही साईडला टिपा मारून घ्यायच्या आहेत आता कडेला. तर इथं मी टिपा मारून घेतलेल्या आहेत. तर आता काय करायचं तर ही जी पट्टी आहे ती इथं अशी जोडून घ्यायची फोल्ड करून आणि नंतर ही पट्टी या साईडला घेऊन वरती घ्यायची आणि दाबटीप देऊन घ्यायची आहे म्हणजे बॅगच्या कडा लॉक होतील. बघा दोन्ही साईडला आपण लॉक करून घेतलेला आहे. नंतर आता आपल्याला कॉर्नरपासून इथं 2 इंचावरती मार्किंग केलं. इकडं सुद्धा 2 इंचावरती मार्किंग केलं आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. इकडे पण सेम तेच मार्किंग करून घ्यायचं आहे आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि हे कटिंग करून घ्यायचं आहे. बघा दोन्ही साईडला. आणि नंतर आता बघा इथं व्यवस्थित हे या पद्धतीने असं व्यवस्थित तुम्ही व्हिडिओमध्ये नीट पहा. मी 2 कॉर्नर बघा ओढले आहेत आणि इथं अशी टिप मारून घेणार आहे. या साईडला सुद्धा 2 कॉर्नर ओढले आणि 2 कॉर्नर जवळ घेतले आणि टिप मारली. तर हे सुद्धा मी लॉक करून घेतलेलं आहे पट्टी जोडून. आता पिशवी ओपन करून तुम्हाला दाखवते. पिशवी म्हणा किंवा टिफिन बॅग म्हणा काहीही चालतंय. तर मैत्रिणींनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर इथं आपली ही पिशवी जी आहे ती तयार झालेली आहे.
व्यवस्थित याचे कोपरे बाहेर काढायचे. तर आतून बघा, आतून बाहेरून सुद्धा फिनिशिंगमध्ये आपली टिफिन बॅग तयार झालेली आहे. एक पॉकेटसुद्धा आपण याला केलेलं आहे. तर खूप उपयोग होतो. म्हणजे डब्बा बॉटल तर बसतेच, पण आणखी पॉकेटमध्ये काही आपण ठेवू शकतो. तर कसा वाटला बघा व्हिडिओ तुम्हाला, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कसा वाटला व्हिडिओ. तर छान अशी आपली टाकाऊपासून टिकाऊ अशी टिफिन बॅग तयार झालेली आहे. कापड वेस्टसुद्धा गेलेलं नाही. मस्त अशी टिफिन बॅग तयार झालेली आहे. धन्यवाद.